गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मंडळी. आणि नवरात्र सगळ्यांची कशी चालली आहे? मजेत चालली आहे ना? तर मंडळी, आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस. हिरवा रंग आहे आणि मी चालली आहे आमच्या इथे एरियामध्ये देवी आई बसते, तिची ओटी भरायला. तर मी आज तुम्हाला देवी आईचं दर्शनसुद्धा घडवते आणि ओटी वगैरे कशी भरते काय ते सगळं दाखवते. चला तर मग जाऊया. तर आम्ही चाललो आहे, माझी मैत्रीण पण आली आहे. आम्ही चाललो आहे ओटी भरायला. ओटीचं थोडं सामान पण घ्यायचं आहे. काय घेतेस? नारळ. नारळ खूप महाग झालेत बाबा. इथे सगळं ओटीचं सामान आहे. कसे एक पण कसे आहेत? 5 आणि हे 15. आणि हळदी कुंकू तिथे असेल हळदी कुंकू ना? हळदी कुंकू नको, खण द्या, नारळ वगैरे आणले बस ना. अजून काय नाही ना लागत? काय नाही एवढं. किती झाले आमचे? अर्धा अर्धा घेऊया ना? आधा आधा अलग अलग दो. ओटीचं सामान आम्ही घरून नेलं नव्हतं, म्हणजे जाता जाता दुकानामध्ये घेतलं फ्रेश सामान. घरचं आपलं असतं ते काही यूज वगैरे झालेलं असतं कधी ना कधी. ओटीचं सामान घेऊन इथे आम्ही देवी आईसाठी वेणी घेण्यासाठी आलेलो आहोत. मस्त फुलांनी सजलेला आहे, वेगवेगळ्या हार छान छान वेगवेगळ्या कलरचे मस्त मस्त हार इथे बनवलेले आहेत आणि वेण्या पण सुंदर सुंदर बनवलेल्या होत्या. हा गुलाबाचं फुल घेऊया. कशी आहे? 15 द्या. नाही 18 रुपये खरेदी येतो. कशी वेणी? आम्ही लोक कलरमध्ये खरेदी आणतो. आता सीझन चालू आहे ना, तर फुलांचे रेट, हारांचे रेट पण खूप सारे वाढलेले आहेत. तरी पण आपल्याला आपल्या बाप्पासाठी लागतं. देवी आईसाठी आम्ही छान 2 वेण्या घेतल्या दोघींनी आणि मग ओटी भरण्यासाठी आम्ही निघालो. छान गप्पा मारत मारत आम्ही चाललेलो. माझी मैत्रीण जरा खूप दिवसांनी भेटलो पण होतो. मला ब्लाऊज तसंच एवढी पण नाही, जरा बारीक झाली. फुलं वगैरे घेतली आहेत आम्ही. आता केळी वगैरे सगळं काय ओटीचं सामान घेतलं आहे आणि चाललो आहे. आमच्या इथे गावदेवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ओटी भरायला. बरं वाटतं ना जरा देवीची ओटी वगैरे भरली की? वाईब्स भेटतात, छान प्रसन्न होतं मन एकदम. चालत चालतच चाललोय. जवळच आहे, एवढं काय लांब नाही आहे. आणि आम्ही दोघी कशा दिसतोय ते कमेंट करून नक्की सांगा. मंदिरात आम्ही पोचलेलो आहे. मंदिराच्या समोरच तुळशी मातेचं मस्तपैकी तुळशी मातेची मूर्ती ठेवलेली आहे. तर तुळशी मातेचं दर्शन घ्या सगळ्यांनी. इकडे पुढे जाऊन आधी
नांदिवली गाव म्हणून आहे, त्या नांदिवली गावामध्ये हे मंदिर आहे. आईचं दर्शन करता करता सगळ्यांनी गुड वाईब घ्या. काही स्त्रियांना काही अडचण असते, काही स्त्रियांना किंवा कशामुळे कोणत्याही कारणामुळे आई माऊलीची ओटी घालायला जायला जमलेलं नसतं, किंवा कोणाला काही काही प्रॉब्लेम्स असतात, तर काही असू शकतात कधी ना कधी प्रॉब्लेम्स. तर ज्यांना घरी बसून दर्शन घ्यायचे त्यांनी अगदी मनापासून माऊलीचं दर्शन घ्या. लाईन बघा किती आहे ओटी भरायला. आता लाईनमध्ये उभे आहे आम्ही. म्हणजे देवीची ओटी भरून झाली आहे. गावदेवी आईचं मंदिर आहे ना, त्या मंदिरामध्ये ती देवी बसवलेली आहे. त्या आईच्या दर्शनासाठी करते छान वाटतंय पण मंदिरामध्ये. गावदेवी आईच्या मंदिरामध्ये माऊलीच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत ना, तो माऊलीचा हा गाभारा आहे, आईचा गाभारा. सगळ्यांनी माऊलीचं दर्शन घ्या. सगळ्यांना सुख शांती समाधान यश प्राप्ती सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड नांदू दे. हीच माऊलीच्या चरणी आई गावदेवीच्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करते. एक प्रदक्षिणा घालूया देवी आईच्या मंदिरापुढे या सगळ्यांनी. म्हणजे आम्ही मंदिरातून जाऊन आलेलो आहे. आमचं दर्शन वगैरे खूप छान असं झालं आहे. मस्त वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं. कसं वाटलं तुला? देवीच्या मंदिरात छानच वाटतं. हो, देवीच्या मंदिरात गेल्यावर आपली सगळी दुःख टेन्शन काय असतं ते सगळं विसरायला होतं.
एकदम प्रसन्न होतं मन, एकदम आतमध्ये गेल्या गेल्या देवी आईच्या चेहऱ्याकडे बघूनच एकदम आपला चेहरा लगेच प्रफुल्लित होतो, एकदम मस्त प्रसन्न होऊन जातं एकदम सगळं. आणि सगळी आपली काय दुःख वगैरे काय असतात ती सगळी तिच्या चरणाशी आपण अर्पण करून ती सगळं अगदी व्यवस्थित करून टाकते आपलं अगदी लगेच. आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण आम्ही प्रार्थना केलेली आहे देवी आईकडे की सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे, सगळ्यांचं सगळं चांगलं व्यवस्थित होऊ दे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? देवी आईचं दर्शन घेऊन तुमचंही मन प्रसन्न झालं का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.